नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज माझा डान्स क्लास होता आणि डान्स क्लासचा पहिला दिवस होता आणि जो एकदम मस्त होता. छान मजा आली डान्स शिकताना. तर डान्स क्लासमधून आल्यानंतर ही गोष्ट मी विसरूनच गेली की मी जाताना मशीन लावून गेली होती कपड्याची आणि कपडे मशीनला तसेच राहून गेले. आता ते वाळत टाकायचे कारण पावसाळ्यामध्ये कपडे सुकत नाही. तर मी इथे घरामध्येच कपडे सुकवण्यासाठी आम्ही असे तुम्हाला दाखवते. तर असे ह्या प्रकारचं हे आहे कपडे सुकवण्यासाठी. तर याच्यावर मी कपडे सुकवते. तर मला स्किन रुटीन पण करायचं आहे, कपडे वगैरे चेंज करायचे आहेत. तर मी आता करते, पण आधी कपडे सुकत घालते कारण 2 दिवस आमच्याकडे पाणी आलं नाही आणि सगळे कपडे तसेच वाळत घालायचे राहून गेले. तर मग रात्रीच कपडे वगैरे सुकवले तर सकाळपर्यंत जेवढे वाळतील तेवढे वाळतील आणि मी इथे फॅन सुद्धा चालू ठेवणार आहे रात्रभर, म्हणजे कपडे माझे बऱ्यापैकी सुकून जातील. चला तुम्ही पटकन कपडे सुकत घालते पहिले. तर हे बघा कपडे वाळत घालून झालेले आहेत. तर कपडे वाळत घालून झालेले आहेत आणि खूप उशीर झाला आहे. 11 वाजून गेले आहेत आणि पण माझं एक महत्त्वाचं काम अजून राहिलं आहे. ते म्हणजे मला ना मेहंदी भिजवायची आहे. जी मी आता मेहंदी भिजत घालणार आहे ना, ती रात्री घातली की मग सकाळपर्यंत ती व्यवस्थित छान रेडी होते. जी लोखंडाच्या भांड्यामध्ये मी भिजत घालणार आहे. कारण आहे ना केस खूप पटापट सफेद होतात आणि जर आपण नॅचरल मेहंदी नाही वापरली तर केसांवर खूप इफेक्ट होतो, केस लवकर खराब होतात आणि मला शक्यतो गोष्टी नॅचरल वापरायला जास्त आवडतात. तर मी काय केलं, नाशिकला मी गेली होती तेव्हा नाशिकला नॅचरल सगळं सामान मिळतं. दगडू तेलीचं दुकान असा म्हणून फेमस आहे नाशिकमध्ये. तर मी काय केलं, जेव्हा मी आता नाशिकला गेली होती तेव्हा मी तिकडून मला हे कळालं, माहिती पडलं की तिकडे मेहंदी पण एकदम चांगल्या क्वालिटीची मिळते. तर मग मी पप्पांसोबत गेले आणि मग तिथून मेहंदी आणली. त्याचबरोबर माझे केस खूप सफेद व्हायला लागले होते मागे. तर मी माझी आहे होमिओपॅथिक डॉक्टर, त्या मॅडमला मी विचारलं की केस जास्त सफेद का होतात. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जी अशी केमिकलवाले प्रोडक्ट्स केसांमध्ये वापरता, केमिकलवाले शॅम्पूज वापरता किंवा कंडिशनर्स, किंवा आपण हल्ली आता नॅचरल गोष्टी कमी करायला लागलो आणि अननॅचरल गोष्टी आपण जास्त वापरतो. तर त्याच्यामुळे काय झालं की डॉक्टर बोलले की तुम्ही केमिकलवाली मेहंदी पण यूज करता, मग त्यामुळे किंवा तुम्ही हेअर कलर जर यूज केला असेल तर हेअर कलरमुळे सुद्धा केस तुमचे असे खराब होऊ शकतात. तर हेअर कलर नको वापरू. तर मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही त्या बदल्यात नॅचरल जी मेहंदी मिळते आणि मग तुम्ही तीच मेहंदी वापरा, तीच मेहंदी लाव केसांना. तर त्याच्याने तुझे केस नॅचरली काळे राहतील आणि केमिकलमुळे जे सफेदपणा केसांना येतो, म्हणजे ते केमिकलवाल्या मेहंद्या वगैरे वापरून आहे ना आपले केस अजून जास्त सफेद होतात. आपल्याला वाटतं की चला आत्ता कलर झाले, पण ते तात्पुरते कलर होतात. 8-10 दिवसानंतर ते पुन्हा सफेद दिसायला लागतात आणि सफेद होण्याचं प्रमाण पण वाढतं कारण त्याच्यामध्ये केमिकल असतं. तर त्याच्याबद्दल जर आपण नॅचरल मेहंदी वापरली तर आपले केस नॅचरली काळे पण होतील आणि सफेद केस होण्याचं प्रमाण कमी होतं. आणि त्याच्यामध्ये आवळा पावडर, त्याच्यानंतर जास्वंदीची पावडर वगैरे जे आयुर्वेदिक दुकानं असतात तिथे तुला मिळेल. तर हे दगडू तेलीचं दुकान तसंच आहे. आयुर्वेदिक सगळ्या वस्तू तिकडे नॅचरल मिळतात आणि फ्रेश मिळतात. तर मग मी तिथून हे सगळं सामान आणलं नाशिकवरून. तर जेव्हा मेहंदी लावायची असेल तेव्हा मी ही नॅचरलवालीच मेहंदी लावेल. केमिकलवाले ज्या मार्केटला मिळतात ते कोणतीच मी मेहंदी लावणार नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी ते काय सामान आणलं, कारण मला आता मेहंदी भिजवायची आहे. तर मी आता रात्री लोखंडाची कढई पण मी तिकडून आणली आहे. तर मी सध्या मला टेस्ट करायची आहे म्हणून मी छोटीशी अशी कढई आणली. त्याच्यामध्ये मी टेस्ट करण्यासाठी भिजवणार आहे की नक्की कसा कलर होतो वगैरे, कलर वगैरे येतो की नाही. ते मी आता तुम्हाला दाखवते की मी कशी मेहंदी भिजवणार आहे ते. तर हे जे कंटेनर्स आहेत ना, कंटेनर्स आता रिकामे आहेत. तर म्हटलं चला ह्याच्यामध्येच ही मी पावडर भरून ठेवते. ही जी मेहंदी तुम्हाला सांगत होती ती ही मेहंदी आहे, आयुर्वेदिक मेहंदी. तर हे 80 रुपयाचं पाकिट आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 200 ग्रॅम मेहंदी आहे ही. तर ह्याच्यामध्ये आता ही मेहंदी आणि याच्यामध्ये मला जे सामान टाकायचं आहे ते मी आणलं आहे. लाल जास्वंदी पावडर. ही लाल जास्वंदी पावडर 60 रुपयाची आहे पण आम्हाला 40लाच दिली. तर ही 50 ग्रॅम आहे. त्याच्यानंतर आवळा पावडर 80 रुपयाची पण आम्हाला वाटतं 60 रुपयाला दिली त्यांनी. आणि ही 100 ग्रॅम याचं वेट आहे. तर मी आता ही नॅचरल मेहंदी आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी टाकून
तर नॅचरल मेहंदी तयार करणार आहे. तर हे सर्व सामान आधी मी या कंटेनरमध्ये टाकून घेते सगळं. तर ही आहे ती कढई जी मी लोखंडाची कढई आणली होती, पण ती काय झालं ना, मी त्याला नीट ठेवलं नाही ना पॅक करून, तर ते थोडीशी गंजल्यासारखी झाली आहे. तर ही मी खास मेहंदी भिजवण्यासाठी आणली. खूप छोटी साईज आहे याची. तर आता मी ह्याच्यामध्ये मेहंदी भिजवणार आहे, जेणेकरून जो लोखंडामध्ये भिजवलं तर बोलतात ना, लोखंडाचा जो काळा रंग आहे तो, हे बघा माझ्या हाताला हात पण काळे झाले माझे. तर हा रंग मेहंदीला लागतो, मेहंदीमध्ये उतरतो आणि आपले केस नॅचरली काळे होतात. पण मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की कॉफीसुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आहे. तर मी कॉफीचा पण पाऊच टाकणार आहे, किंवा चहाचं पाणी करूनसुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो. तर मी दोन्ही करणार आहे, कारण मला थोडासा ब्राउनिश कलर हवा आहे, एकदम असा काळा कुळकुळीत कलर नको आहे मला. तर चला, सगळ्यात आधी आता मी ह्याच्यामध्ये मेहंदी टाकते. ही जी मेहंदी मी आणलेली होती ती. तर एवढी मेहंदी मी घेतली आहे पहिल्या वेळेसाठी. एवढी इनफ आहे ना, एवढी एका वेळेसाठी, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे जास्वंदी पावडर. तर जास्वंदाची पावडर साधारण 2 चमचे, 2 चमचे बस झाली. तर हे आहे आवळा पावडर. आवळा पावडरसुद्धा 1, 2 चमचे आवळा पावडर पण मी घेतली आहे. कॉफी कलरसाठी टाकतोय, आपल्याला कलर हवा आहे केसांना म्हणून. कारण ह्या ज्या नॅचरल मेहंदी असतात ना, त्याच्यामध्ये केमिकल नसतं ना. तर केमिकल नसतं, त्यामुळे त्याला ना कलर एवढा काही खास येत नाही. म्हणजे जसं आपण निशा मेहंदी वगैरे दुकानच्या मेहंद्या वापरतो, ते नॅचरल कलर नसतो, त्यामध्ये केमिकलवाला रंग असतो. त्यामुळे आपल्या केसांना लगेच कलर येतो. पण कलर लगेच येतो, पण तो उतरतो पण लगेच. 4-8 दिवसामध्येच पुन्हा केस सफेद दिसायला लागतात. तर आपल्याला काहीतरी नॅचरल पाहिजे, तर आपण थोडासा त्रास तर घ्यायलाच पाहिजे, बरोबर नाही का? कारण निशा मेहंदी आली, 2 मिनटात भिजवली, 15 मिनटात लावली, विषय संपतो. पण इथे तसं नाही आहे, थोडेसे एफर्ट्स आपल्याला घ्यायला लागणार आहे. आणि मी आज भिजवणारच होती मेहंदी, म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते की ह्या मेहंदीचा रिझल्ट कसा येतो. तर अशा प्रकारे माझं सगळं आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आधी काय माशांना, पावसाच्या माशा पण खूप येतात, तर मी व्यवस्थित मिक्स करून घेते. ओ गॉड, शी सांडलं माझ्याकडून. तर अशा प्रकारे मिक्स करून घेते. आणि आता मी चहाचं पाणी उकळायला ठेवणार आहे, आणि ते थोडंसं थंड झालं ना की मग मी याच्यामध्ये चहाचं पाण्यानेच ही मेहंदी भिजवणार आहे. म्हणजे मग मला छान ब्राउनिश कलर येईल, तो पण नॅचरल. बघूया आता येईल असं मी आत्ता बोलते, सकाळी कळेल. सकाळी उठल्या उठल्या मला पहिलं काम हे करायचं की मी मेहंदी लावणार आहे. म्हणजे पहिलं काम मी चहा पिण्याचं करते, त्यानंतर ऑब्व्हियसली मेहंदी लावणार आहे. चला मी पटकन चहाचं पाणी रेडी करते आणि हे मेहंदीमध्ये टाकते. तर आता हे जे आहे हे चहाचं पाणी मी उकळून घेतलं आहे. तर आता हे याच्यामध्ये मी टाकणार आहे. तर आपली मेहंदी भिजवून झालेली आहे आणि उद्या सकाळपर्यंत ही अशीच झाकून ठेवायची आहे. उद्या सकाळी उठल्यावर बघूया की ही मेहंदी कशी येते आणि कसा रंग होतो याचा ते. तर संडे मॉर्निंग आणि मस्तपैकी गरमागरम वाफळता चहा. तर हे बघा आपली मेहंदी जी आहे ती रेडी आहे आणि किती छान काळा रंग त्याच्यामध्ये उगळला आहे बघा. सकाळी मी उठल्या बघितली. आता याच्यामध्ये आता ही लावणार आहे, पण त्याच्यामध्ये आधी थोडंसं काही इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत मला, की जे टाकायला पाहिजे असं मला वाटतं. तर मी थोडंसं खोबरेल तेल टाकते, म्हणजे केस एकदम ड्राय पडत नाही आपले आणि धुताना मेहंदी व्यवस्थित निघते केसांमध्ये, चिपकून राहत नाही केसांना.
तर हे टाकले आणि थोडंसं मी ॲलोवेरा जेल पण टाकणार आहे। हे ॲलोवेरा जेल थोडंसंच टाकणार आहे। याच्यामध्ये पण केसांना याच्यामुळे केसांना नरिशमेंट मिळते, कंडिशनिंग होते केसांची। जास्त नाही टाकले, थोडंसंच टाकले। विटॅमिन ई कॅप्सूल सुद्धा मी यामध्ये टाकणार आहे। 2 कॅप्सूल टाकेन मी। विटॅमिन ई कॅप्सूलमुळे पण केसांना नरिशमेंट मिळते। आता एवढी मेहनत करायची आहे तर मग सगळं व्यवस्थितच टाकलेलं बरं असं मला वाटतंय। जास्त मेहंदी लावत नाही मी, कमी मेहंदी लावते, कारण त्याच्यामुळे केस खूप ड्राय होतात। त्यामुळे थोडा बऱ्यापैकी गॅप ठेवते आणि मगच मेहंदी लावते। आणि जास्त वेळ ठेवत पण नाही, अर्धा ते पाऊण तास फक्त मी मेहंदी ठेवणार आहे। तर आता आपली मेहंदी रेडी आहे। आता मी ही मेहंदी केसांना लावून घेणार आहे। तर अशा प्रकारे मेहंदी माझी लावून झालेली आहे। तर 1 तास मी आता ही मेहंदी ठेवणार आहे आणि 1 तासानंतर बघूया की कसा रिझल्ट येतो। तर माझ्याकडे 1 तासाचा वेळ होता आणि 1 तासाचा वेळ हा मी युटिलाइज करायचा ठरवला। माझी जी कामं बाकी होती ती मी पटापट आवरून घेतली। स्वयंपाक करून घेतला, वरणाला फोडणी द्यायची होती, बाकी काही झालेलं होतं, फक्त डाळ बनवायचीच बाकी होती। त्यामुळे डाळीला फोडणी देऊन घेतली पटापट। रिफ्रेशमेंटसाठी थोडीशी ग्रीन टी सुद्धा पिली आणि मग त्यानंतर बाकीची जी कामं होती, घर वगैरे साफ करायचं, आवरायचं, सगळा पसारा ते पण सगळं आवरून झालं आणि बघता बघता कधी 1 तास संपला ते कळलंच नाही। आणि बघा 1 तासानंतर हेअर वॉश केल्यानंतर हे बघा कशी केसांना छान शाईन आलेली आहे आणि एकदम काळेशार केस दिसत आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझे केस एकदम छान शायनी पण झाले आहेत आणि एकदम असे काळेशार पण दिसत आहेत। तर असं आहे ना, नॅचरली तुम्हाला जर केस काळे करायचे असतील तर थोडेसे कष्ट तुम्हाला घ्यावेच लागतील। केमिकलवाल्या गोष्टी यूज करून त्या गोष्टी फार सोप्या होतात, 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला रिझल्ट मिळतात। पण नॅचरल गोष्टींना थोडासा वेळ लागतो, पण त्या गोष्टी शेवटी नॅचरल असतात। त्यामुळे कधीही माझं म्हणजे नॅचरलकडे जास्त ओढा असतो प्रत्येक वेळेला, की केमिकलवाल्या यूज करून आपल्याला तात्पुरता फायदा, इन्स्टंट रिझल्ट लवकर मिळतात, पण ते रिझल्ट लॉंग लास्टिंग नसतात। कारण केमिकल हे कोणत्याही प्रकारचं असो ते आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी चांगलं नसतंच। त्यामुळे माझं बिग नो आहे केमिकलवाले प्रोडक्ट्स यूज करण्यामध्ये। आता असं आहे ना, आपण अवॉइड करू शकत नाही केमिकलवाले कोणते ना कोणते प्रोडक्ट। आता हे जरी मी मेहंदी नॅचरल लावली तरी सुद्धा शॅम्पूमध्ये थोडाफार केमिकल असणार आहे, किंवा आपल्याला काय माहिती तेलामध्ये पण असू शकतं। तर मग असं आहे ना की आपण पूर्ण अवॉइड करू शकत नाही, पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत तेवढं तरी आपण अवॉइड करू शकतो असं मला वाटतं। त्यामुळे मग मी आता ठरवलं आहे की नॅचरलच मेहंदी लावायची। आता मी केसांना ऑइलिंग करणार आहे, कारण मेहंदीमुळे खूप ड्रायनेस येतो केसांमध्ये आणि त्याच्यामुळे केस जे तुटतात ते तुटण्याचं प्रमाण पण कमी होतं। तर 2 दिवस आता मी ऑइलिंग ठेवणार आहे केसांमध्ये तेल, आणि 2 दिवसांनंतर मग मी शॅम्पू करणार आहे। तर अशा प्रकारे मला तर खूप छान रिझल्ट वाटतो, केसांना शाईन वगैरे, आणि बघा ना एकदम नॅचरल काळे वाटतात आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। तुम्हाला नॅचरल मेहंदी कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जाईल, आणि ह्या ज्या वस्तू मी यूज केल्या त्या पण आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जातात, इझिली अवेलेबल होतात। तर असा होता आजचा व्लॉग। आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट्सद्वारे कळवा। तर पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।